नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज बनवायचं आहे उक्कड वांग, पण वेगळ्या पद्धतीत. तुम्ही नॉनव्हेज खात असला तर हे वांग नक्की करून पहा. अगदी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल बघूनच, इतकी भन्नाट रेसिपी होणार आहे. मैत्रिणींनो, आपल्याला वांग्यात काय भरायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे वांगी. काटेरी वांगी आहेत मैत्रिणींनो, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कापा करून घ्यायच्या आहेत. म्हणले फोडी आतमधल्या. देठ काढायचा नाही, पूर्ण अर्धा देठ काढून घ्यायचा आणि मध्ये चिरा पाडायचे आहेत, 2 भाग करून असे. हे पहा, ह्या पद्धतीत करायचं आहे आणि मी सगळी असे करून घेणार आहे. आणि वांगी कापल्यानंतर आपल्याला काय घालायचं आहे स्टफिंग वांग्यामध्ये हे पहा. ही आहे सुकट. सुकट किंवा जवळा याला म्हणतात. आणि कोकम. कोकम नसला तर लिंबू, चिंच काहीही वापरू शकता. 1 कांदा घ्यायचा, टॅमॅटो, लसणाच्या 2 कांड्या आहेत आणि आलं, कोथिंबीर घ्यायची देठासकट, नुसतं पानं घ्यायची नाही. चव इतकी भारी येते का तुम्ही नक्कीच करून पाहाल व्हिडिओ पाहताच. त्यासाठी आपल्याला एक लोखंडी पॅन ठेवायचं आहे. त्यामध्ये जवळा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. खरपूस भाजायचा आहे. मोठा गॅस ठेवायचा नाही, बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे, म्हणजे छान खरपूस भाजला जातो. आता जवळा धुवायच्या आधी भाजायचा आहे मैत्रिणींनो, पण त्यामध्ये निसून घ्यायचा. त्याच्यामध्ये खडे वगैरे असले तर काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला भाजायचं आहे. तेल वगैरे काहीही घालायचं नाही. जवळ्या भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. कारण आपण भाजायच्या आधी धुतलेला नाही. त्याचं कारण सांगते. सुक्काच जर तुम्ही भाजला तर खरपूस भाजला जातो. आता लसूण सोलून घेतलेला आहे आणि आलं घातलेलं आहे. 2-3 हिरव्या मिरच्याही घ्यायच्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि ही कोथिंबीर आहे, त्याचे देठसुद्धा आपल्याला कापून त्याच्यामध्ये घ्यायचे आहे, कोथिंबीर सकट. आता हे घातल्यानंतर कोकमही घालायचा आहे वाटायला. आणि अजून एक पदार्थ घालायचा, तो आहे आपल्याला जिरं घालायचं आहे मैत्रिणींनो, 1 चमचा. वाटणामध्ये जिरं घातलं तर खरंच चव अप्रतिम येते. आता आपण काही सुके मसाले घेतलेले आहेत. मीठ आहे चवीनुसार, कांदा लसूण मसाला, हळद, गरम मसाला आणि घरगुती मसाला. हे आहे धणे, जिरे, बडीशेप आणि लवंगा मिरीची पावडर आहे मैत्रिणींनो, ती 1 चमचा घ्यायची आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. जवळा मी भाजून घेतलेला आहे, म्हणजे सुकट बारीक करदी म्हणतात ती, आणि धुवून स्वच्छ पाणी पिळून घेतलेलं आहे मैत्रिणींनो त्याच्यातलं. आणि ते घातल्यानंतर आपल्याला आपण जे वाटण केलेलं आहे, म्हणजे आलं, लसूण, कोकम, कोथिंबीर, जिरं, ह्याचं हे वाटण आहे ते सुद्धा घालायचं आहे. हे वाटण तुम्हाला थोडं काळं दिसते, ते दिसते कोकम घातले म्हणून, पण त्याची चव भारी येते. आपल्याला वांग वशाट लागत नाही मैत्रिणींनो. आता वांग मी कापून भिजत म्हणजे पाण्यामध्ये ठेवलेले, म्हणजे ते काळे पडत नाही. पाणी निथळून घेऊन आपल्याला त्यामध्ये आपण स्टफिंग बनवलेलं आहे जवळ्याचं आणि काही मसाले घातलेले, ते छान भरून घ्यायचं आहे. एकदम असं ठोसून भरायचं आहे, म्हणजे आपल्या वांग्याला चव भारी येते. वांग्याच्या बुडाशी जायला पाहिजे सगळा मसाला, म्हणजे वांग खरंच खायला अप्रतिम लागतं. पहा मैत्रीण, तुम्हाला जर असं आवडलं तर
नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करत जा. वांगी पूर्ण भरल्यानंतर आपण पुढची कृती पाहू, कारण आपल्याला उकड वांगं करायचं आहे. पाण्याचा थेंब न वापरता उकड वांगं कसं करायचं आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच कळेल. आता आपलं स्टफिंग भरून झालेलं आहे सगळं आणि सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित भरलेलं आहे. जवळ्याचा स्टफिंग भरल्यामुळे वांग्याची चव अप्रतिमच लागते. आता ह्या कुकर ठेवून द्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे खाली आणि त्यावर चाळण ठेवायचं आहे, काठा ठेवून म्हणजे काहीतरी रिंग वगैरे, आणि त्यामध्ये आपल्याला वांगी ठेवायची आहेत. ह्यालाच म्हणतात उकड वांगं. पाण्याचा थेंब न लागता आपलं वांगं उकडून होतं तयार आणि त्या उकडलेल्या वांग्याची चव तुम्ही नक्कीच करून पहा, म्हणजेच कळेल. आता शिट्टी सकट आपल्याला झाकण लावायचं आहे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण आपली वांगी मोठी आहेत, शिजायला टाईम लागणारच. आता 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. कुकर बाजूला ठेवून काढून घ्यायचा आणि आपल्याला दुसऱ्या बाजूला एक लोखंडाचं पॅन ठेवायचं आहे, जे आपण जवळा भाजून घेतलेली. त्यामध्ये तेल घालायचं आहे. गरम होस्तपर्यंत तेल, जिरी मोहरी घालायची फोडणीला आणि एक कांदा आपण घेतला होता तो बारीक कापून घालायचा आहे परतायला. तेल छान गरम करायचं मैत्रिणींनो, म्हणजे कांदा अगदी पटकन लालसर होतो. आता त्यामध्ये 2 तमालपत्र घालून घ्यायचे आहे. तमालपत्र म्हणजे फोडणीत घातलं का त्याचा स्वाद अप्रतिम येतो. आणि एक आपण कांदा आणि टॅमॅटो हे सुद्धा आपण कापून घेतलेलं आहे. आधी कांदा घातला, आता टॅमॅटो घालून घ्यायचा आणि मऊसर परतून घ्यायचा आहे. आता परतल्यानंतर काही त्याच्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत, कारण आपण वांग्यामध्ये तर घातलेलेच आहेत, पण ह्या ग्रेव्ही पाणी तर घालायचं नाही, तरीसुद्धा ह्या तेलामध्ये छान मऊसर होतात. हळद घालायचा, कांदा लसूण मसाला घालायचा, घरगुती मसाला घालायचा आहे, मीठ थोडं चवीनुसार घालायचं आहे मैत्रिणींनो. आणि एवढे मसाले पुरेसे आहे. याला पाव चमच्यापेक्षाही कमी घालायचं, कारण आपण वांग्यामध्ये मसाले भरलेले आहेत. तुमच्या अंदाजाने घाला. तिखट तुम्हाला जर हवं असलं तर थोडंसं जास्तही घालू शकता, पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता मसाले परतून झालेले आहेत. थोडंसं झाकण ठेवायचं, म्हणजे छान वाफेवरती आपले एकजीव होतात मसाले. पहा, कलरही छान आलेला आहे, तेलही सुटलेलं आहे. आता आपण पाहू आपलं वांगं उकडले का हे. पहा, वांगीसुद्धा उकडून झालेली आहेत. 3 शिट्ट्यामध्ये छान अशी उकडली गेलेली आहेत. मैत्रिणी, तो जर तुम्हाला तेलात म्हणजे ग्रेव्हीमध्ये त्या टाकायची नसली कांदा आणि टॅमॅटोच्या, तर तुम्ही असंही हे वांगं खाऊ शकता बिना तेलाचं. पण हे असं परतल्यानंतर टॅमॅटो आणि कांद्याच्या फोडणीमध्ये तर अजून त्याला चव एकदम चटकदार येते. आता ह्या कांद्या आणि टॅमॅटोच्या फोडणीमध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित घोळवायचं आहे. 5 मिनटं तरी ह्याच्यामध्ये मंद आचेवरती आपल्याला झाकून पण ठेवायचं आहे थोडा वेळ, म्हणजे आपल्या वांग्यांना वरूनसुद्धा चव लागणार आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून आणि झाकून ठेवू आणि 2-3 मिनिटांनी पाहायचं आहे. हे पहा, वांग्यांना छान असा चटकदार कलरसुद्धा आलेला आहे आणि चवसुद्धा तेवढीच येणार आहे. तुम्ही हे वांगं भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, तोंडी लावायला खा. नॉनव्हेज प्रेमींसाठी
अगदी अप्रतिम रेसिपी आहे. ज्यांना वांगं आवडत नसेल त्यांनी ह्या पद्धतीने करून पहा, मागून घेऊन खातील. नक्कीच तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी बनवून खाल, इतकी भन्नाट रेसिपी होणार आहे. आता वांगं छान झालेलं आहे, खरपूस असं भाजून त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये त्या कांदा टॅमॅटोच्या. हे पहा, दिसतंय ना भारी. आता नक्कीच वाढून घ्या, म्हणजे कळेल तुम्हाला चव काय भारी आहे. करून पहा. आणि परत एकदा सांगते, माझ्या रेसिपी आवडत असल्या तर रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच माझ्या रेसिपी तुम्हाला रोजच येत जातील तुमच्या नोटिफिकेशनमध्ये. आणि तुम्हाला जर याच्यात काही बदल करायचा असला तेही सांगू शकता. हे पहा, दिसतंय ना भारी. पाहताच तोंडाला पाणी सुटलं ना. तेवढंच चटकदार आहे मैत्रिणींनो. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडला तर कमेंट आणि लाईक करायला सांगा. सबस्क्राईब करत जा, म्हणजे माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचत जातील. आणि रोजच्या रोज काहीतरी वेगळं आणायचा प्रयत्न करतो मैत्रिणींनो. तुमची कमेंट जर आली तर नक्कीच काहीतरी आम्हाला एकदम मस्त वाटतं. बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय बाय.